पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4 खराडी वाघोली या अत्यंत महत्त्वाच्या प्रभागातून ओबीसी महिला राखीव गटासाठी महाविकास आघाडी पुरस्कृत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार विनीता प्रकाश जमधडे यांनी आपले निवडणूक रिंगण गाजवायला सुरुवात केली आहे। जमधडे कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वारसा घेऊन विनीता जमधडे आता जनतेच्या दरबारात कौल मागण्यासाठी सज्ज झाले आहेत। पुणे महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून प्रभाग क्रमांक 4B मधील लढतीकडे संपूर्ण खराडी वाघोली परिसराचे लक्ष लागले आहे। आतापर्यंत अनेक सामाजिक प्रश्नांवर रस्त्यावर उतरून काम करणारे कुटुंब म्हणून जमधडे यांची ओळख आहे। याच जनसेवेच्या बळावर विनीता जमधडे यांनी विकासाचा एक स्पष्ट अजेंडा मतदारांसमोर ठेवला आहे। पाणी समस्या, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची कामे आणि महिलांच्या आरोग्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यांचा मुख्य संकल्प आहे। माध्यमांशी बोलताना विनीता जमधडे म्हणाल्या की मी कुठल्याही मोठ्या राजकीय वलयातून आलेली नसून सर्वसामान्य जनतेतून आलेली एक उमेदवार आहे। खराडी वाघोली परिसरातील महिलांचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची अडचण आणि इथल्या मूलभूत गरजा मला प्रत्यक्ष माहिती आहेत। निवडून आल्यास या भागातील विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊ। सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल अशी ग्वाही मी देते। महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामाजिक न्याय, पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख प्रशासन ही ध्येय धोरणे घेऊन विनीता जमधडे सध्या घराघरात पोहोचत आहेत। ओबीसी महिला मतदारसंघातून त्यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि कामाचा अनुभव असलेला चेहरा मिळत असल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठा उत्साह पाहायला मिळतोय। आता प्रभाग क्रमांक 4 मधील मतदार राजा जमधडे यांच्या शब्दांवर किती विश्वास ठेवतो हे निवडणूक निकालातून स्पष्ट होईल। नमस्कार, जय शिवराय। मी विनीता प्रकाश जमधडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार, खराडी वाघोली प्रभाग क्रमांक 4B पंजा या चिन्हावर मी ही निवडणूक लढवत आहे। जनतेने आम्हाला का निवडून द्यावं, तर आम्ही गेली 10 वर्षापासून रस्त्यावर उतरून कचऱ्याचे, पाण्याचे, वाहतूक कोंडीचे सगळे जनतेचे प्रश्न सोडवलेले आहे। आम्ही जनतेमध्ये उतरून, रस्त्यावर उतरून जनतेची कामं केलेली आहे। जनतेचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळं जनता आम्हाला निश्चितच निवडून देईल असा माझा ठाम स्वतःवर खूप विश्वास आहे। जनतेसमोर वाहतुकीची कोंडी असेल, कचरा असेल, धुळीचे प्रश्न असतील, आरोग्याचे असतील, शिक्षणाचे असतील, महिलांचे प्रश्न असतील, आता महिलांवर जे अत्याचार होत आहेत, परत कोयता गँग असेल, असे खूप मोठे जे शहरामध्ये प्रश्न उपस्थित आहेत, ते प्रश्न निश्चितच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू। मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना मी असं आव्हान करेन की गेली 10 वर्षापासून आम्ही जी तुमची सेवा करत आलो आहे रस्त्यावर उतरून, तशीच आम्ही तुमची इथून पुढेही देखील सेवा करू आणि तुमचा आमच्यावर विश्वास आहे तसंच आमचाही तुमच्यावर ठाम विश्वास आहे। त्यामुळे तुम्ही आम्हाला निश्चितच भरभरून आशीर्वाद आणि प्रेम द्यावं। आणि प्रतिनिधी कल्याण साबळे, NTV न्यूज मराठी, पुणे।